मिलिंद देवरा वर्षा निवासस्थानी दाखल, थोड्याच वेळामध्ये शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश होणार. मी विकासाच्या मार्गावर जात आहे, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया. मिलिंद देवरा पक्षप्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागत करतो. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर शिंदेंची प्रतिक्रिया. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी ऍक्शन मोडवर, राहुल गांधींची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. भाजपा आणि त्यांचे फुटीर सहकारी 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न. मिलिंद देवरांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट लढणार, सर्व खोक्यांचं राजकारण सत्तेसाठी इकडे तिकडे जातात, संजय राऊतांचा मिलिंद देवरांवर निशाणा. अनेकांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सुरू, भाजपमध्येही मोठं इनकमिंग होईल. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचा दावा. व्यक्तिगत स्वार्थासाठी विचार सोडणं चुकीचं, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अमरावतीमधल्या महायुतीच्या आजच्या बैठकीला मुद्दाम जाणार नाही, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाहीतर मग गेम करू, बच्चू कडूंचं वक्तव्य. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, मग उड्या मारा. कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय. दिल्लीमधल्या 2 बापांच्या जीवावर पक्ष चोरला, संजय राऊतांचा शिंदेसह अजित पवारांवर हल्लाबोल. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पक्ष पुढे नेतोय, बाळासाहेबांच्या विचारांना मूठ माती देणाऱ्यांनी आम्हाला बोलू नये. राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार पलटवार. ठाकरेंनी घरामध्ये बसून राज्य मागे नेलं म्हणून आम्ही त्यांना पलटवलं, मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. शिवसेना आणि धनुष्यबाण आमचा, आम्हाला वेगळा पक्ष काढण्याची गरज नाही, राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं, शंकराचार्यांचं नेहमीच हिंदू धर्माला मार्गदर्शन, भाजपनं आधी हिंदूंची माफी मागावी, मोदींनी राणेंना मंत्रिपदावरून हटवावं, संजय राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा. नार्वेकरांच्या निकालाविरोधात 16 जानेवारीला उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, ठाकरे नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणार, खासदार संजय राऊतांची माहिती. 16 तारखेला ठाकरेंची होणारी पत्रकार परिषद, डोंबाऱ्याचा खेळ. काल कल्याणमध्ये डोंबाऱ्याचा खेळ झाला, आता वरळीमध्ये होणार. आमदार संजय शिरसाटांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाही दावा कायम, तर शत्रूला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचं निलेश राणेंचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री नारायण राणेंपाठोपाठ माजी खासदार निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा. मागायचा अधिकार आम्ही गमावलेला नाही, मिळवलेला आहे, निलेश राणेंचं वक्तव्य. कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा, शकील सावंत यांना उमेदवारी जाहीर. मुस्लिम उमेदवार दिल्यानं लढत रंगतदार ठरणार. कुणाची जात काढणं आपली संस्कृती नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी. मावळ्यांच्या जातींचा उल्लेख केल्यानं बावनकुळेंचा भुजबळांना सल्ला. भुजबळांनी पिस्तूल विकायचा धंदा सुरू केला आहे का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी, नाहीतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना परिणाम भोगावे लागतील, जरांगे पाटलांचा इशारा. आमचा गरिमी कावा आता करू द्या, बघा मग मराठ्यांचा गरिमी कावा कसा असतो, मनोज जरांगे यांचं भुजबळांना उद्देशून वक्तव्य. भुजबळांना आता डोकं राहिलं नाही, ते कामातून गेले आहेत. भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, जरांगेंचा जोरदार हल्लाबोल. बीडच्या निपाणी जवळका गावामध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत, गावात जरांगे पाटलांच्या कुणबी प्रमाणपत्राचं वाटप. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज, मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी, प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती. कोल्हापूरमधल्या जयसिंगपूरमध्ये राजेश टोपेने शिंदे गटाचे आमदार राजेंद्र येड्रावकरांची घेतली भेट, दोघांमध्ये बंद खोलीमध्ये जवळपास तासभर चर्चा. येड्रावकर यांना पवार गटामध्ये आणण्याचे प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतल्या दहिसरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून डीप क्लिनिंग ड्राईव्हची पाहणी दरम्यान शिंदेंनी स्वतः केली साफसफाई. मुख्यमंत्री शिंदे कांदिवलीमधल्या ठाकूर विलेज परिसरामधल्या डीप क्लिनिंगमध्ये सहभागी, शाळेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलं मुख्यमंत्र्यांचं चित्र पाहून शिंदेंकडून आनंद व्यक्त. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पुण्यामध्ये हर मंदिर स्वच्छ अभियानाचा शुभारंभ, खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित. शिवाजीनगर परिसरातील रोकडोबा आणि राम मंदिरामध्ये बावनकुळेंकडून स्वच्छता. वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे अजित पवार गटासोबत, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच राजू नवघरे महायुतीच्या मंचावर, जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला राजू नवघरेंची उपस्थिती.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये महायुतीचा मेळावा. आमदार निलेश लंके यांना महायुतीकडून मेळाव्याचं निमंत्रण, मात्र लंकेंची मेळाव्याला दांडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राह्मण समाज आक्रमक. स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवरून ब्राह्मण समाजाचं ढोल बजाव आंदोलन. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर ढोल बडवत जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये 3 दिवसांपासून वाहन चालकांचं आमरण उपोषण सुरू. हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील वांगी बुद्रुक गावामध्ये शालेय पोषणामध्ये अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार. पालक आक्रमक, कारवाईची मागणी. पुण्यामधल्या हवेली तालुक्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा अनोखा निर्णय. लग्न वेळेवर लागलं नाही म्हणून लग्नातून निघून जाण्याचा घेतला निर्णय. लग्न वेळेवर लागत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाद होत असल्याच्या घटना. सासवड इथल्या वाघिरे महाविद्यालयामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून क्रीडा स्पर्धेचे आयोजन. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ओसर गटाला विजेतेपद तर आकुर्डीला उपविजेतेपद. मकर संक्रांतीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य पतंग महोत्सवाचं आयोजन. शहरातील बेलपुरामधील शाळेच्या प्रांगणामध्ये राणा दाम्पत्य पतंग महोत्सव साजरा करणार. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस. सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा कुंभार कन्येसोबत पार पडला. हिरे हब्बू वाड्यातून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत देवाची वाजत गाजत मिरवणूक. सोलापूरच्या पार्क स्टेडियमवर रोहित पवारांनी घेतला क्रिकेटचा आनंद. सोलापुरातल्या गोलंदाजाच्या बॉलिंगवर रोहित पवार क्लीन बोल्ड.